पॉईंट काय आहे, मोशनल EMF इन अ रोटेटिंग बार. ठीक आहे, पहिला जे स्टडी केला होता तो काय होता, ट्रान्सलेशनल मोशन होता. बार कसा मूव्ह केला होता, लिनियर मूव्ह केला होता. आता तोच बार कसा मूव्ह करायचा आहे तुम्हाला, रोटेशनल किंवा रोटेशनल मोशनमध्ये त्याला काय करायचं आहे, फिरवायचं आहे. ठीक आहे, मूव्ह करायचा आहे कसा, रोटेशनल मोशनमध्ये. मग एका पॉईंटला काय केलं, त्याला फिक्स केला. ठीक आहे, फिक्स केल्यानंतर त्याला आपण कोणतं मोशन देणार आहे, रोटेटिंग मोशन देणार आहे. कन्सिडर करा की त्याचा हा आहे एक स्मॉल लेंथ, त्याची पूर्ण जी लेंथ आहे किंवा पूर्ण जो लेंथ आहे ती किती आहे त्याची, आर आहे. मग त्यातली कन्सिडर केली आपण ही स्मॉल लेंथ. जो ट्रान्सलेशनल मोशन होता तिथं जो EMF इंड्यूस झाला होता, ती EMF इज इक्वल टू काय होता, BLV. बरोबर का, तिथं जो EMF इंड्यूस झाला होता काय होता, BLV होता. आता कन्सिडर करा हा जो स्मॉल पार्ट आहे, या स्मॉल पार्टमध्ये जो EMF इंड्यूस होणार आहे तो असेल DE. त्यामुळे जो पूर्ण तुमचा EMF इंड्यूस होणार तो EMF काय असेल, इंटिग्रेशन ऑफ DE असणार आहे. या स्मॉल पार्ट मधला काय, DE. बरोबर, या स्मॉल पार्ट मधला EMF काय, DE. म्हणजे अख्ख्या पार्ट मधला काय येईल तो, इंटिग्रेशन ऑफ DE. बरोबर, इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, समेशन. ठीक आहे, हा जो पार्ट आहे या पार्टमध्ये जर DE इतका EMF आहे तर बाकीच्या पार्ट्समध्ये किती असेल, जितके पार्ट्स असेल तेवढे काय करतो आपण, ॲडअप करतो. म्हणजेच काय केलं, इंटिग्रेशन ऑफ DE. जो पूर्ण EMF असेल तो EMF इज इक्वल टू काय असेल, इंटिग्रेशन ऑफ DE. तर EMF इज इक्वल टू काय येईल मग, EMF इज इंटिग्रेशन ऑफ BL. इथं जी लेंथ आहे ती लेंथ काय वर इथे आर आहे ना, बरोबर का, इथे जी लेंथ आहे ती काय आहे, आर आहे. ठीक आहे, फॉर्म्युला काय तुमचा, BLV. हा फॉर्म्युला आहे ना, काय फॉर्म्युला आहे, BLV. मग याला काय लिहू शकता, BV इंटू आर. आणि स्मॉल लेंथ घेतली आहे म्हणून काय लिहिणार, त्याला DR लिहिणार. बरोबर का, स्मॉल लेंथ घेतली ना, हा स्मॉल स्पेस घेतला इथला. ठीक आहे, स्मॉल लेंथ काय घेतली, DR आहे. ठीक आहे, रोटेशनल मधला तुमच्या फॉर्म्युला लक्षात असेल तर V इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, R ओमेगा, वेअर V इज लिनियर वेलॉसिटी, R म्हणजे रेडियस और रेडियल डिस्टन्स, आणि ओमेगा म्हणजे काय, तो अँग्युलर वेलॉसिटी येते. ठीक आहे, रोटेशनल मधला फॉर्म्युला येतो. मग V जो आहे त्याचं काय लिहू शकता तुम्ही, R ओमेगा लिहू शकता. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ Vच्या जागी काय लिहू शकता, R ओमेगा आणि DR. ज्या कॉन्स्टंट टर्म आहे त्या बाहेर घेतो आपण. ठीक आहे, कॉन्स्टंट टर्म काय आहेत, B आणि ओमेगा या कॉन्स्टंट टर्म आहेत. ओमेगा म्हणजे काय असते, अँग्युलर वेलॉसिटी. आपण एका पर्टिक्युलर अँग्युलर वेलॉसिटीने ज्यावेळी मूव्ह करणार ते वेलॉसिटी कशी असणार, तिथं कॉन्स्टंट असली. आपण असं कन्सिडर करा की वेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणून B ओमेगा बाहेर घेतला, आतमध्ये काय राहील, RDR. बरोबर, आतमध्ये काय राहील, RDR. बरोबर, ठीक. जर आता या RDR ला कुठून कुठपर्यंत इंटिग्रेट करायचं आहे, फ्रॉम 0 टू R पर्यंत इंटिग्रेट करायचं आहे, किंवा डायरेक्ट इंटिग्रेशन लिहू शकता. काय, B ओमेगा, आरचं इंटिग्रेशन काय येतं, R²/2. बरोबर, काय आलं, R²/2. आरचं इंटिग्रेशन काय येतं, R²/2. एकने पॉवर इंक्रीज करतो आणि खाली त्याच पॉवरने डिवाइड करतो. म्हणजे काय आलं, B ओमेगा R²/2. यालाच काय लिहू शकता तुम्ही, हाफ B ओमेगा R². इफ जी लेंथ आहे ती लेंथ तुम्ही R न घेता L घेतली, लेंथ R न घेता L घेतली, तर EMF चा काय फॉर्म्युला येईल मग, EMF इज हाफ B ओमेगा L². हा तुमचा मोशनल EMF इन अ रोटेटिंग बार. एखादा रोटेटिंग बार आहे, त्या रोटेटिंग बारमध्ये जो मोशनल EMF येणार आहे, मोशनमुळे इंड्यूस झालेला EMF येणार आहे, तो EMF इज इक्वल टू काय येईल, हाफ B ओमेगा L², वेअर B इज मॅग्नेटिक फील्ड, ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी अँड L इज लेंथ. समजलंय, नक्की समजलंय, घ्या बंद.